नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी शटर आयलँड ही मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. ही मूव्ही मिस्ट्री थ्रिलर कॅटेगरीमधील आहे आणि हा मूव्ही मी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीचं सेंट्रल कॅरेक्टर आहे अँड्र्यू लेडीस उर्फ टेडी डॅनियल्स. या मूव्हीचे सगळे सीन शटर आयलँड 1954चे आहेत, जिथं ॲशशिप हॉस्पिटलमध्ये मेंटली इल पेशंटची ट्रीटमेंट व्हायची. इथले 2 मेन डॉक्टर्स म्हणजे डॉक्टर कावली अँड डॉक्टर जेरिमाया. डॉक्टर कावली ड्रग्ज आणि थेरपीद्वारे ट्रीटमेंट देण्यावर विश्वास ठेवायचे, तर डॉक्टर जेरिमाया पेशंटची सर्जरी करून ट्रीटमेंट देण्यात विश्वास ठेवायचे. सर्जरीमुळं पेशंटना खूप पेन व्हायचा, म्हणून डॉक्टर कावली या असायलमच्या सर्वात डेंजर पेशंटवर टेडी डॅनियल्सवर त्यांची थेरपी परफॉर्म करतायत. त्यामुळं हे प्रूव्ह होईल की विदाऊट सर्जरी पण ब्रेन टॅपिंगद्वारे पेशंटना ठीक केलं जाऊ शकतं. बेसिकली ही एक शॉक थेरपी आहे, ज्यामध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एका रोल प्लेद्वारे तुमच्या गुन्ह्याला तुमच्यासमोर ठेवलं जातं. अँड्र्यू इथला एक पेशंट आहे, जो US मार्शल आहे आणि इथं तो त्याच्या वाईफच्या मर्डरनंतर आला होता. पत्नी मुलाबाळांना गमावल्यानंतर तो वेडसर झाला. अँड्र्यूने त्याच्या पत्नीला डोलेरसला यासाठी मारलं असतं, कारण तिने तिच्या अपार्टमेंटला आग लावून सगळ्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला असतो आणि त्यानंतर तिच्या मुलांना लेकमध्ये बुडून मारलं असतं. या सगळ्या दुःखद घटनांना विसरण्यासाठी अँड्र्यूने एक भ्रमाची दुनिया निर्माण केली होती आणि त्यात स्वतःला अडकवलं होतं, जिथं त्याचं नाव असतं टेडी डॅनियल्स, जो आताही एक US मार्शल आहे आणि या आयलंडवर एक रिचल सलेंडो नामक पेशंटच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी आलाय आणि या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचा पार्टनर चक असतो. चक बेसिकली त्याचा एक प्रायमरी सायकॅट्रिस्ट असतो. मूव्हीच्या सुरुवातीला आपल्याला धुक्याने झाकलेली फेरी दाखवल्या जाते, ज्यात टेडी आणि चक शटर आयलंडवर जात आहे. टेडीने स्वतःची एक स्टोरी बनवली असते की या आयलंडवर क्रिमिनली इन्सेन लोकांची ट्रीटमेंट होते आणि इथे त्याला सेलेंडोला शोधण्यासाठी त्याच्या न्यू पार्टनर चकसोबत पाठवलंय. टेडीला पास्टच्या इव्हेंटमुळं पाण्याची खूप भीती वाटायची. टेडी आणि चकच्या कन्व्हर्सेशनच्या दरम्यान टेडी चकला सांगतो की त्याच्या वाईफच्या अपार्टमेंटला आग लागली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. चक टेडीला बॉस म्हणून हाक मारतो आणि त्याला एक लेजंड असं बोलतो, ज्यामुळं टेडीला सुपिरियर फील होतं. आता फायनली ते आयलंडवर पोहोचतात, तर फेरीचा कॅप्टन त्यांना बोलतो की इथे खूप भयानक वादळ येणार आहे. आयलंडवर त्यांची ओळख होते डेप्युटी वॉर्डन मॅकफर्सनशी. मॅकफर्सन सांगतो की इथे मेंटल पेशंटना 3 वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये ठेवण्यात येतं. वॉर्ड A जिथे मेल पेशंट असतात, वॉर्ड B जिथे फिमेल पेशंट असतात आणि वॉर्ड C ही या आयलंडची सर्वात उंच बिल्डिंग आहे आणि जिथं सर्वात डेंजरस पेशंटना ठेवलं जातं. आता टेडी आणि चक डॉक्टर कावलीला भेटतात. टेडी एकदम काम असतो आणि डॉक्टर कावलीशी नीट कन्व्हर्सेशन करतो. ट्रॅव्हलिंगमुळं टेडीला डोकेदुखी झाली असते, तर डॉक्टर त्याला ॲस्प्रिन देतात, ज्यामुळं टेडीला आता जरा बेटर फील होतं. डॉक्टर कावली सांगतात की सेलेंडो इकडून पडून गेली, पण असं खूप रेअर केसेसमध्ये होऊ शकतं. असं वाटत होतं की तिने भिंतीवरून उडी मारून गेली असावी. तिचा हा क्राईम असतो की तिने तिच्या 3 मुलांना बुडून मारलं असतं आणि त्यानंतर ती अशी प्रिटेंड करते की त्यांची डेथ झाली नसून ते इथेच तिच्यासोबत राहत आहेत आणि तिच्या मते हे आयलंड तिचं घर आहे. डॉक्टर, नर्सेस आणि पेशंट तिची फॅमिली आणि नेबर्स आहेत. ती हे सगळं ॲक्सेप्ट करत नाही की तिने कोणाला मारलंय. बेसिकली टेडीला हे सगळं सांगण्याचा उद्देश म्हणजे त्याच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रिगर करून त्यानेच हे सगळं केलंय हे सांगण्याचा असतो. आता आपल्याला दाखवलं जातं की गार्ड्स सेलेंडोला शोधताय, पण सगळे गार्ड्स आरामात तिथं बसलेले असतात, म्हणजेच ते त्यांचा रोल प्ले करत होते. रिअलमध्ये कोणीच तिकडून पळून गेलं नव्हतं. हे सगळं टेडीला दाखवण्यासाठी ते आपापले रोल प्ले करत होते. आता टेडीला एक लाईट हाऊस दिसतं आणि त्याला त्यावर डाऊट व्हायला लागतो. टेडी आता सगळ्या पेशंट्स आणि स्टाफला इंटरोगेट करू बघतो आणि सगळे ऑफिशियल डॉक्युमेंट्स त्याला बघायचे असते, पण ऑब्व्हियसली डॉक्टर कावली यासाठी मना करतात. या थेरपीची एक स्पेशल गोष्ट म्हणजे या आयलंडवरचे सगळेच, इनफॅक्ट पेशंट पण यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आता रिचेल सेलेंडोच्या रूममध्ये गेल्यावर टेडीला एक चिठ्ठी मिळते, ज्यावर लिहिलं असतं लॉ ऑफ 4 आणि हू इज 67. याविषयी विचारल्यावर कोणीच काही बोलत नाही. नंतर ते दोघं स्टाफशी इंटरोगेट करतात, तर ते काहीच सांगत नाही. फक्त सांगतात की काल रेचलने थेरपी सेशन अटेंड केलं होतं आणि काल ते सेशन डॉक्टर शीहँडने घेतलं होतं. आता डॉक्टर शीहँडविषयी विचारल्यावर त्यांना माहिती पडतं
की ते प्लॅन्ड व्हेकेशनवर सकाळीच निघून गेलेत आणि टेडीला आश्चर्य वाटतं की इतका डेंजरस पेशंट बाहेर असताना डॉक्टरला व्हेकेशनची परमिशन कशी मिळाली. आता चक आणि टेडी डॉक्टर कावलीसोबत डॉक्टर जेरिमायाला भेटायला जातात. आता तिथं काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात ज्या पास्ट इव्हेंटमध्ये टेडीने त्याच्या लाईफमध्ये केल्या होत्या, ज्यावरून आपल्याला कळतं की हे टेडीच्या ब्रेन टॅपिंगसाठी ते करत होते. आता टेडी खूप रागवतो कारण कोणीच त्याच्या क्वेश्चनचा आन्सर नीट करत नव्हतं. टेडी विचार करतो की तो या सगळ्यांचे रिपोर्ट हायर ऑथॉरिटीकडे पाठवून त्यांना कामावरून बडतर्फ करेल. पण त्याला हे पण आठवत नाही की इकडे त्याला कोणी पाठवलंय आणि रिपोर्ट्स कोणाला पाठवायचेत. झोपताना चक टेडीला इथेच थांबण्यासाठी राजी करतो. तो बोलतो की टेडी एक लेजंड आहे आणि त्याने कधीच कोणतीही केस क्विट केली नाही. आता लॉ ऑफ 4 आणि हू इज 67 या चीटला बघता बघता टेडी झोपी जातो आणि त्याच्या माइंडमध्ये काही सीन्स येतात, जसं की तो त्याच्या वाईफसोबत अपार्टमेंटमध्ये आहे. त्याची वाईफ त्याला विचारते की त्याने वर्ल्ड वॉर 2मध्ये भरपूर लोकांना मारलं म्हणून तो ड्रिंक करतो का. डोलरीस अल्कोहोलची एम्प्टी बॉटल दाखवते, म्हणजे टेडीच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आजही डोलरीस आहे आणि म्हणूनच तो तिला विसरू शकला नसतो. आता अचानक अपार्टमेंटला आग लागून डोलरीस राखेमध्ये कन्वर्ट होते आणि टेडी झोपीतून उठतो तर बघतो की त्याच्या हातावर सिलिंगचं पाणी टपकतंय आणि टेडीचे हात थरथरत आहे. आपण बघतो त्याने त्याच्या पास्ट इव्हेंटमध्ये जेही फेस केलं होतं त्यामुळं तो आग आणि पाणी या दोन्ही गोष्टींना खूप घाबरायचा. नेक्स्ट मॉर्निंग डॉक्टर कावलीला टेडी रिचल सलोंडोविषयी प्रश्न विचारू लागतो. डॉक्टर कावली सांगतात की तिला एक थेरपी अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं, पण तिच्या रिकव्हरीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे की ती तिची रियालिटी ॲक्सेप्ट करू शकली नव्हती. तिने जे केलं होतं ती ॲक्सेप्ट करत नव्हती. बेसिकली हे टेडीला बोललं जात होतं की ही सगळी लक्षणं टेडीचीच आहे. आयलँडवर एक मोठं वादळ येतं, पण टेडी इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय तिथून जाणार नसतो. तो त्या पेशंटशी इंटरोगेशन करतो ज्यांनी त्या रात्री रिचल सलँडोसोबत थेरपी सेशन घेतलं होतं. तो वारंवार अँड्रू लेडीजविषयी विचारतो, तर ते दोन्ही पेशंट विअरली रिॲक्ट करतात कारण टेडी त्या दोघांना स्वतःविषयीच विचारत होता. आता ती फिमेल पेशंट टेडीच्या डायरीमध्ये काही लिहिते आणि मग चक आणि टेडी आयलँडची पडताळणी करायला जातात. आयलँडवर एक भयानक वादळ येतं आणि चक आणि टेडी एका सँच्युरीमध्ये आडोशासाठी जातात. आता टेडी चकसोबत जरा ओपन अप होतो आणि सांगतो की अँड्रू लेडीज त्याच्या अपार्टमेंटमध्ये एक मेंटेनन्स वर्कर होता ज्याने त्याच्या वाईफला जाळून मारलं आणि नंतर आणखी काही लोकांना मारलं आणि म्हणून त्याला आता या असायलममध्ये ठेवण्यात आलं आहे. आता वॉरचा एक फ्लॅशबॅक दाखवला जातो जिथं बर्फात जमलेली लोकं बेसिकली वॉर विक्टिम्स दिसतात आणि सगळ्या गार्ड्सनी सरेंडर केलं असूनही त्यांना मारण्यात आलं असतं. त्यामुळं टेडीला वाटतं की तो एक वॉर नसून मर्डर होता. आता पेपर बघितल्यानंतर टेडीला अँड्रू नामक एकही पेशंट दिसत नाही, तर त्याला वाटतं की नक्की या आयलँडवर काहीतरी षडयंत्र सुरू आहे, जिथं तो नाझी एक्सपेरिमेंट्स आणि ब्रेन कंट्रोलिंगबद्दल पण बोलतो. पण असं तिथं काहीच नसतं. ही सगळी टेडीच्याच डोक्याची उपज असते. टेडी आता एक पेशंट जॉर्ज नॉईजविषयी बोलतो ज्याला इथे ठेवलं गेलंय आणि त्याने टेडीला या आयलँडवर होत असलेल्या एक्सपेरिमेंटविषयी सांगितलं असं टेडी बोलतो. टेडीच्या माइंडमध्ये बेसिकली हे असतं की या आयलँडवर एक्सपेरिमेंट होतात आणि म्हणून त्याला ही मिस्ट्री सॉल्व करायची असते. आणि चक जो त्याचा प्रायमरी थेरपिस्ट आहे तो पण या नाटकात कम्प्लिटली इन्व्हॉल्व होऊन टेडीला इथे एक्सपेरिमेंट होतात या गोष्टीचा विश्वास देतो आणि तो हेही बोलतो की असं पण असू शकतं की ही एक स्ट्रॅटेजी असावी टेडीला या आयलँडवर आणायची आणि ते तुम्हाला पेशंट बनवून बघताय. इथं चक टेडीच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे टाकू बघत होता की तो एक मेंटल पेशंट आहे. आता टेडीच्या डोक्यावर ताण पडतो. वादळ जोरावर असतं म्हणून डेप्युटी मॅकफर्सन त्या दोघांनाही न्यायला येतो. पावसामुळं त्यांचे कपडे सिगारेट सगळं खराब झालं असतं, तर त्यांना न्यू कपडे दिले जातात जे पेशंट्स युनिफॉर्मसारखे असतात आणि त्यांना न्यू सिगारेट पण दिले जातात. आता एका बोर्ड रूममध्ये डॉक्टर कावली आणि बाकी सगळ्यांची मीटिंग सुरू असते ज्यात याच रोल प्ले थेरपीची गोष्ट सुरू असते. पण तेव्हाच तिथं चक आणि टेडी पोहोचतात. इथून टेडीचं बिहेवियर खूप वियर्ड व्हायला लागतं. तो आता प्रत्येक गोष्टींवर डाऊट घ्यायला लागतो. तो रिचल सलँडोची चीटविषयी बोलतो, पण तेव्हाच डॉक्टर कावली एक शॉकिंग गोष्ट बोलतात की एक गुड न्यूज आहे की रिचल आता हॉस्पिटलमध्ये परतली.
टेडी तिला इन्व्हेस्टिगेट करतो, पण तिला बघून असं वाटत नाही की ती कुठून बाहेरून आली. क्लीन हातपाय, बॉडीवर एकही इंजुरी नाही आणि सर्वात वियर्ड म्हणजे ती टेडीला जिम बोलून हक करते, ज्यामुळं टेडी इमोशनल होतो. पण अचानक रागात रिचेल त्याला मर्डरर बोलते, ज्यामुळं शॉक होऊन टेडीला चक्कर येतात. आता टेडीला इतर पेशंटसोबतच झोपवलं जातं, जिथं त्याला वर्ल्ड वॉर 2चे स्वप्न येतात. स्वप्नात त्याला बर्फात जमलेली विक्टिम्स दिसतात, पण यावेळेस तिथं रिचल आणि एक छोटी मुलगी आहे आणि छोटी मुलगी बोलते की तुम्ही मला का वाचवलं नाही. टेडी नेक्स्ट सीनमध्ये स्वतःला तिथंच बघतो, जिथं डॉक्टर कावली आणि डॉक्टर जेरीमाया होते आणि तिथं बसला असतो अँड्र्यू लेडीस, ज्याच्या डोळ्यावर एक मोठा घाव आहे, जो हसी मजाकमध्ये त्याच्याशी बोलतोय. आता अँड्र्यू लेडीसच्या जागी चक आणि मागे रिचेल आणि 3 मुलं दिसतात आणि रिचेल त्या मुलांना तिकडून घेऊन जाण्यास मदत मागते. टेडी पण तसाच करतो. टेडी त्या मुलांना पाण्यात टाकतो. तेव्हा परत ती मुलगी बोलते, तुम्ही मला का नाही वाचवलं? पण त्यावर टेडी बोलतो की मला यायला खूप उशीर झाला. आता त्याच्या सबकॉन्शियस माइंडने त्याला त्याच्या कृत्याची हलकीशी आठवण करून दिली असते आणि तो झोपेतून उठतो आणि त्याला त्याच्या वाईफची झलक दिसते, जी बोलते लेडस अजूनही इथेच आहे. टेडीने त्याला शोधून संपवावं आणि अचानक त्याची झोप परत उघडते. म्हणजेच तो स्वप्नात आणखी एक स्वप्न बघत होता. तो बघतो की आयलंडवर सगळीकडे भागदौड सुरू आहे. काल रात्रीच्या वादळामुळं सगळी बॅकअप जनरेटर खराब झालेली असतात आणि सगळ्या पेशंटची अफरातफर झाली असते. संधीचा फायदा घेऊन दोघंही वॉर्ड सी मध्ये जातात, जिथं खतरनाक पेशंटना ठेवलं जायचं. त्यांनी वॉर्ड ए आणि वॉर्ड बी ऑलरेडी चेक केलं असतं. आता ते रिचेल सोलँडो नाही तर अँड्र्यू लेडीसला शोधत असतात. वॉर्ड सीचा एक पेशंट टेडीला टीज करतो आणि टेडी त्याच्या मागे पडतो आणि टेडी रागात त्याला खूप मारतो. शेवटी एक गार्ड आणि पेशंटच्या मदतीने त्या पेशंटपासून टेडीला दूर केलं जातं. आता टेडी तिकडे फिरत असताना टेडीला एक पेशंटची आवाज ओळखीची वाटते आणि तो आवाज असतो जॉर्ज नॉईसचा. टेडी माचीस जाळून जॉर्जचा फेस बघतो, तर जॉर्जचा खराब झालेला फेस त्याला दिसतो आणि हा तो मोमेंट असतो जिथं जॉर्जने टेडी आणि ऑडियन्सला सगळं इनडायरेक्टली सांगितलं असतं की त्याची रिअल आयडेंटिटी काय आहे. तो बोलतो की हा सगळा एक गेम प्ले असून डॉक्टर त्याच्या माइंडशी खेळतात. चकने दिलेल्या सिगरेटबद्दल पण जॉर्ज टेडीच्या माइंडमध्ये डाऊट क्रिएट करतो. जॉर्ज रिपिटेटिव्हली हेच बोलतो की त्याला टेडीमुळंच या वॉर्ड नंबर सीमध्ये ठेवण्यात आलंय. जॉर्ज पण या गेम प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व असतो. या कन्व्हर्सेशनमध्ये जॉर्ज टेडीला हेच बोलतो की तिचा मृत्यू झालाय तर तिला जाऊ दे. पण तेव्हाच मागून एक सावली येते, डोलोरेसची, जी बोलते की ती इथून कुठेच जाणार नाही. टेडीला काही काही गोष्टी आठवतात, तर त्याचा मेंटल ब्रेकडाऊन होतो. जॉर्ज टेडीला बोलतो की त्याने लाईट हाऊसला जावं, तिथं त्याला अँड्र्यू लेडीस भेटेल. बाहेर आल्यावर टेडी चकवर पण डाऊट करायला लागतो. त्याला शांत करण्यासाठी चक त्याला अँड्र्यू लेडीसचा एक इंटेक फॉर्म दाखवतो, ज्यात फक्त अँड्र्यू लेडीसचा फोटोच असतो आणि वारंवार तो टेडीला लाईट हाऊस जाण्यापासून रोखतो, कारण ते लास्ट स्टेपसाठी त्यांनी राखून ठेवलं असतं. चकला तिथं थांबून टेडी त्या लाईट हाऊसकडे जाण्याचा मार्ग शोधू लागतो, पण टाईड्स खूप हाय असल्यामुळं तो परततो. तर चकला तो दगडांवर मृत पडलेलं बघतो आणि लाटांच्या ओघाने त्याला समुद्रात नेलेलं बघतो. तो खाली येऊन चेक करतो तर तिथं कोणीच नसतं, तर हे सगळं टेडीचं हॅल्युसिनेशन असतं. तिथं त्याला एका छिद्रातून खूप सारे उंदीर बाहेर येताना दिसतात. म्हणजेच हा सीन हे इम्प्लॉय करतो की टेडी किती कन्फ्युज्ड आहे. तिथेच एका केवमध्ये टेडीला लाईट दिसतो आणि टेडीला तिथं पोहोचून आणखी एक रेचल सलेंडो दिसते. ती बोलते की ती पण या असायलममध्ये एक डॉक्टर होती, पण मग तिच्यावर पण एक्सपेरिमेंट करून तिला एक पेशंट बनवण्यात आलं आणि तीच रिअल रेचल सलँडो आहे. तर टेडी कन्फ्यूज होतो की मग ज्या रेचलला तो याआधी भेटला ती कोण होती. त्यावर केवमधल्या रेचलचं म्हणणं असतं की ती एक ट्रॅप असेल टेडीला इकडे आणण्यासाठी. या आयलंडवर एक सिक्रेट गव्हर्नमेंट प्रोजेक्ट चालतो, ज्याविषयी पूर्ण आयलंडला माहिती आहे. ड्रग्स देणे, सर्जरी करून सुपर सोल्जर बनवणे, बेसिकली या पर्सनला झोंबी किंवा घोस्ट बनवून इमोशनलेस बनवणं असतं. ती पुढं बोलते की टेडीच्या सिगरेट आणि फूडमध्ये पण ड्रग्स मिक्स करून दिल्या जायचे. टेडीला डोकंदुखी व्हायची, ड्रीम्स यायची. त्यावर टेडी बोलतो की मग त्याचा परिणाम त्याच्यावर का झाला नाही. तर रिचल बोलते की त्यासाठी मिनिमम 36 ते 48 तास लागतात त्या ड्रग्सचे परिणाम दिसायला आणि याची फर्स्ट साईन म्हणजे बोट थरथरणे.
जे की टेडीला होत होतं. रिचल बोलते की जर एखाद्याच्या लाईफमध्ये काही बॅड इव्हेंट्स असतील तर त्यालाच तुमच्याविरुद्ध यूज करून तुम्हाला मेंटली अनस्टेबल घोषित करायचे आणि तुमची ट्रीटमेंट सुरू करायचे. आणि ती चकविषयी पण बोलते की तो एक सिक्रेट गव्हर्नमेंट एजंट असू शकतो. हे ऐकून टेडी एकदम शॉक असतो. नेक्स्ट मॉर्निंग रिचल टेडीला केवच्या बाहेर काढते. तर हा टोटल सीन टेडीच्या डोक्याचीच उपज असतो, प्युअरली इमॅजिनेटिव्ह. टेडी तिकडून बाहेर येतो आणि रस्त्यात त्याला डेप्युटी भेटतो, जो त्याला परत न्यायला आला असतो. त्यांच्यात एक कन्व्हर्सेशन होतं, ज्यात डेप्युटी टेडीला मारण्याविषयी बोलतो, तर टेडी स्वतःला प्रोटेक्ट करतो. त्यावर खुश होऊन डेप्युटी बोलतो की तो याच टेडीला एक्सपेक्ट करत होता. टेडी डॉक्टर कावलीला भेटून कन्फ्रंट करतो की या आयलंडवर काय चाललंय. डॉक्टर कावली सरप्राईज असतात की टेडी इतका वेळ कुठं होता. त्यावर टेडी बोलतो की त्याला इकडून परत जायचंय आणि तो त्याच्या पार्टनर चकविषयी विचारतो. तर डॉक्टर बोलतो की कोणता पार्टनर, तो इथे एकटाच आला होता. टेडीला रिअलाईज होतं की डॉक्टरची प्लॅनिंग सुरू झाली आणि डॉक्टरच्या परत विचारण्यावर तो बोलतो की कोणता पार्टनर. तिकडून निघण्याआधी टेडीची भेट डॉक्टर जेरेमायाशी होते, जो सिडेटिव्ह लावून टेडीला बेशुद्ध करू बघतो, पण टेडी त्यालाच बेशुद्ध करतो. टेडी आता पूर्णपणे पेशंटसारखाच बिहेव करायला लागला होता. आता तो त्या लाईट हाऊसकडे पडतो, जिथं त्याची वाईफ आणि एक छोटी मुलगी बोलते की त्याने लाईट हाऊसकडे जाऊ नये, नाहीतर ते त्याला बर्बाद करून सोडेल. टेडी त्याच्या वाईफने दिलेल्या टायच्या मदतीने डॉक्टर कावलीच्या कारला आग लावतो, की ज्यामुळं डायव्हर्शन क्रिएट होऊ शकेल. एक मोठा स्फोट होऊन डोलोरेस आणि छोटी मुलगी त्या आगीत जळून मरतात आणि टेडी स्विम करत लाईट हाऊसला जातो. तिथल्या सिक्युरिटी गार्डला बेशुद्ध करून तो त्याची गन घेतो, पण त्यात एकही बुलेट्स नसते. टेडीला वाटतं की आता फायनली तो ही केस सॉल्व करणार, पण जसा तो आत जातो तर त्याला टॉप फ्लोअरवर फक्त डॉक्टर कावलेच दिसतात, जे बोलतात की वाय आर यू सो वेट बेबी. आणि हीच एक्झॅक्ट लाईन डोलोरेसला टेडीने बोलली होती. आणि इथे उघडतात मूवीचे सगळे रहस्य. डॉक्टर टेडीला सांगतात की रूल ऑफ 4 त्याच्याद्वारेच क्रिएट केलेल्या 4 कॅरेक्टरची नावं आहेत. टेडी डॅनियल्सच अँड्र्यू लेडीस आहे आणि रिचेल डोलोरेस. आणि या सेलचा सगळ्यात डेंजरस 67 पेशंट म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः अँड्र्यूजच आहेत. सुरुवातीपासूनच हा सगळा एक गेम प्ले होता, टेडी डॅनियलला फील करून देण्याचा की त्याने पास्ट इव्हेंटमध्ये काहीतरी वाईट केलंय. अँड्र्यूने त्याचं दुःख लपवण्यासाठी एक न्यू कॅरेक्टर आणि जग बनवलं होतं. डॉक्टर कावली अँड्र्यूला सांगतात की तो त्यांचा मागच्या 2 वर्षापासून पेशंट आहे, म्हणजे त्याने 1952मध्ये त्याच्या वाईफचा मर्डर केला होता. डॉक्टर एका न्यू ड्रग थेरपीचा यूज अँड्र्यूवर करत होते, की जेणेकरून त्याला सर्जरीच्या वेदना सहन कराव्या लागायला नको. खूप लोकांना वाटायचं की अँड्र्यूला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सर्जरी परफॉर्म केल्या जावी, पण अँड्र्यू यातल्या एकाही गोष्टीवर विश्वास करत नाही आणि त्याच्या पार्टनर चकविषयी विचारतो. आता चक छान सूट वगैरे घालून अँड्र्यू समोर येतो. अँड्र्यू त्याला बघून शॉक होतो आणि त्याला विचारतो की तो कोण आहे. त्यावर चक बोलतो की तो डॉक्टर शिहान आहे, ज्याला वेकेशनचा बहाणा देऊन इकडून पाठवलं होतं. डॉक्टर शिहान लास्ट 2 इयरपासून त्याचा प्रायमरी सायकॅट्रिस्ट आहे, पण अँड्र्यूला काहीच आठवत नाही. तो बोलतो की इथे एक्सपेरिमेंट्स होतात. त्यावर डॉक्टर बोलतात की त्याने अशी एखादीही गोष्ट इथे विटनेस केली का. आता जॉर्ज नॉईजविषयी गोष्ट निघते तर डॉक्टर बोलतात की त्या दोघांच्या कन्व्हर्सेशनमध्ये तो वारंवार हे रिपीट करत होता की हा एक खेळ आहे आणि जॉर्ज टेडीला सारखं अँड्र्यू म्हणून बोलत होता. आता रागात टेबलवरची गन अँड्र्यू उचलतो आणि डॉक्टरवर गोळी झाडतो, पण ती एक खोटी गोळी असते. म्हणजे ती गोळी चालली तर असते, पण अँड्र्यूच्या इमॅजिनेशनमध्ये. आता अँड्र्यू सगळ्या गोष्टी डिसमिस करतो की त्याला मुलं बाळं नाही, पण डॉक्टर कावली त्याला त्याच्या मुलांची फोटो दाखवून जे घडलं होतं ते सांगतात. तर डोलोरेस एक मेंटली अनस्टेबल पर्सन होती. तिने अपार्टमेंटमधल्या सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केला असतो, पण एनीहाऊ ती लोकं वाचलीत. अँड्र्यू आता त्याच्या फॅमिलीला घेऊन एका लेक साईड प्लेसवर आला असतो. त्याला वाटतं की आता सगळं सेफ राहील. अँड्र्यूला वॉर ट्रॉमामुळं ड्रिंकची सवय लागली असते आणि वाईफचं मेंटल होणं त्याला पूर्णपणे समजायला यायचं नाही. तो घरी येऊन डोलोरेसला मुलांविषयी विचारतो, तर ती बोलते की ते स्कूलमध्ये आहे, पण त्या दिवशी सॅटरडे असल्याने त्याला समजतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे. आता तो अचानक नोटीस करून हे बोलतो की वाय आर यू सो वेट बेबी. तेव्हा लेकमध्ये त्याला त्याची मुलं मृत पडलेली दिसतात. त्याच्या मुलीचंच नाव रेचल असतं, म्हणून तो वारंवार रेचल हे नाव घ्यायचा.
डॉलरस त्या मुलांना क्लीन करून टेबलवर बसू बघते, पण बाय मिस्टेकली अँड्र्यू तिला शूट करतो. आता फायनली त्याला सगळं सत्य कळून तो बेशुद्ध होतो. जेव्हा शुद्धीवर येतो तेव्हा त्याला नकली रेचल दिसते. ती त्याच हॉस्पिटलमधली एक नर्स असते, जी अँड्र्यूचीच नर्स असते. डॉक्टर कावली अँड्र्यूला बोलतात की त्याला सत्य ॲक्सेप्ट करावंच लागेल, नाहीतर इतर डॉक्टर त्याची सर्जरी करेल, ज्यात त्याला इंटेन्स पेन होईल. फायनली अँड्र्यू त्याच्या सेन्सेसमध्ये येऊन सत्य कबूल करतो की त्यानेच त्याच्या वाईफचा मर्डर केला आहे आणि या दुःखापासून वाचण्यासाठी त्याने मग इमॅजिनरी वर्ल्ड क्रिएट केलं आहे की त्याने त्याच्या वाईफला मारलंच नाही. डॉक्टर एक इन्फॉर्मेशन देतात की ही गोष्ट त्यांनी अँड्रूसोबत कित्येकदा ट्राय केली, पण तो वारंवार रिसेट होत होता, जसं की एखादा टेप रेकॉर्डर. पण यावेळेस त्यांनी खरंच त्याच्या ब्रेनमध्ये टॅपिंग केलं होतं. नेक्स्ट सीनमध्ये डॉक्टर शीहॅन अँड्र्यूच्या बाजूला चक म्हणून बसतो आणि विचारतो की बॉस पुढे काय करायचं. त्यावर अँड्र्यू बोलतो की आपल्याला नीट या आयलंडला बघायला पाहिजे, इथं खूप चुकीच्या गोष्टी घडतात. डॉक्टर शीहान इतर डॉक्टरांकडे इशारा करून सांगतात की ही थेरपी कामात आली नसून हा एक्सपेरिमेंट फेल झालाय. तेव्हा सर्जरीचे सिग्नल दिले जातात. तेव्हा अँड्र्यू एक लाईन बोलतो, व्हॉट वुड बी वर्स्ट, टू लिव्ह ॲज अ मॉन्स्टर ऑर टू डाय ॲज अ गुड मॅन. आणि इथेच मूवीचा द एंड होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अँड्र्यू बरा झाला होता की नाही. तर येस, ऑफकोर्स तो ठीक झाला होता. ती थेरपी सक्सेसफुल झाली होती. पण त्याने जे इतकं वाईट कृत्य केलं होतं त्याचं प्रेशर तो घेऊ शकत नव्हता. म्हणून सर्जरी घेऊन तो त्याच्या फॅन्टसी वर्ल्डमध्येच जगू बघत होता, ज्यात त्याला कुठलंच प्रेशर नसेल. कारण त्याने सत्य जरी ॲक्सेप्ट केलं तरी त्याची पत्नी आणि मुलं परतणार नव्हती. म्हणून पीसफुली लाईफ जगण्यासाठी त्याने हे फॅन्टसी वर्ल्ड चूज केलं असतं, ज्यात तो एक US मार्शल आहे आणि त्याच्या वाईफला दुसरंच कोणीतरी मारलंय आणि त्याला कधी मुलं बाळं नव्हतीच. तर मंडळी, हे होतं शटर आयलंड या मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.